मित्रांनो, मी बऱ्याचशा ठिकाणी असं बघितलंय ना, की गावाकडची बरीचशी लोकं ही शहरामध्ये कामानिमित्ताने येतात, इथे स्थायिक होतात. काही काळानंतर आपल्या आई-वडिलांना सुद्धा ते इथे घेऊन येतात आणि त्यामुळे काय होतं ना, की बऱ्याचशा वेळी अशा लोकांची जे गावाकडची घरं असतात किंवा मग गावाकडच्या जागा असतात ना, त्या अक्षरशः ओस पडतात. Good question. You are a good question. ज्यांच्याकडे पैसा आहे ती लोकं मग घर मेंटेन ठेवण्यासाठी केअरटेकर किंवा मग घरगडी वगैरे ठेवतात. पण बरीचशी लोकं असा विचार करतात, की आम्हाला गावाकडच्या घराचा मेंटेनन्स परवडत नाही. त्यामुळे गावाकडचं घर विकून टाकावं, जागा विकून टाकावी आणि मोठ्या शहरामध्ये एखादा मोठा फ्लॅट घेऊन आनंदात राहावं, असं काही लोकं विचार करतात. अशीच काहीशी गोष्ट आहे ना, झी5 वरील अंधारमाया या वेब सीरीजमध्ये पाहायला मिळते. इथे कोकणातली ही गोष्ट आहे. कोकणामध्ये एक मोठा वाडा आहे आणि त्या वाड्याचा मालक, जो मूळ मालक आहे, तो मरण पावलेला आहे आणि घरगडी जो आहे, तो घरगडी हा पूर्ण वाडा सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि जो मालक निधन पावलेला आहे, त्याची काही मुलं आहेत. ती मुलं मुंबईवरनं त्या वाड्यामध्ये राहायला येतात. परंतु एक विचार घेऊन ती लोकं आलेले आहेत, की तो जो काही वाडा आहे, तो आपल्याला वाडा विकायचा आहे. प्रत्येकाने ठरवलेलं आहे, की वाडा विकल्यानंतर मला काय-काय करायचं आहे. प्रत्येकाची स्वप्न आहेत. पण काय होतं ना, की हा जो काही घरगडी आहे, तो घरगडी जे मालकाने त्याला सांगितलेलं असतं, की हा वाडा विकू द्यायचा नाही आणि माझी जी मुलं आहेत, नातवंड आहेत, त्या सगळ्यांना तू एकत्र ठेवायचं. बघा त्या मालकाच्या वर्षश्राद्धासाठी ही सगळी मंडळी आलेली असतात. परंतु त्यांच्या मनात एक वेगळाच विचार चालू असतो, की आपल्याला हे घर विकायचं आहे. परंतु गडी माणूस मात्र ते घर तो त्यांना विकू देत नाही किंवा तसं तो प्रयत्न करत असतो, की तुम्ही विकू नका. आता या सगळ्या घर विकायचं आहे आणि विकू नये या सगळ्या घडामोडीमध्ये बऱ्याचशा घटना घडत असतात आणि त्या सगळ्या घटना आपल्याला अंधारमाया या वेब सीरीजमध्ये पाहायला मिळतात. आता या वेब सीरीजमध्ये मला नेमकं काय आवडलं आणि काय गोष्टी खटकल्या हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो. नमस्कार, मी राज बुसारा. तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. मित्रांनो, खूप छान गोष्ट आहे. मला या वेब सीरीजमधली जी काही कथा आहे ना, ती प्रचंड आवडली. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे हल्ली बरीचशी गावाकडची घरं आहेत ना, ती ओस पडायला लागलीत. जे कोणी श्रीमंत लोकं आहेत, ती लोकं केअरटेकर किंवा गडी वगैरे ठेवतात आणि घर सांभाळण्याचा किंवा जे काही वास्तू आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न ते लोकं करतात. अशीच ही वास्तू आहे. मालक निघून गेलेला आहे, गड्याकडे सगळं दिलेलं आहे आणि गडी किती प्रामाणिक असावा. मालक जरी गेलाय, परंतु मालकाने ज्या पद्धतीने सांगितलंय तसंच करायचं. जर आपलीच लोकं आडवी आली तरी त्यांना आडवं करायचं. ही जी काही कथा आहे ना, ही खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता तो किती यशस्वी झालाय हे तुम्हाला वेब सीरीज पाहिल्यावरच कळेल. परंतु खूप छान कथा आहे. ही जी कथा आहे ना, म्हणजे एक ट्रू स्टोरी आपण सांगू शकतो, की अशा पद्धतीने सगळ्याकडे हल्ली चाललेलं आहे. तर कथा खूप छान आहे. दुसरा प्लस पॉइंट या वेब सीरीजचा आहे ते म्हणजे कलाकारांचा दमदार अभिनय. काय जबरदस्त अभिनय केला. किशोर कदम याने घरगड्याची भूमिका साकारली आणि जबरदस्त. खरं सांगायचं झालं तर किशोर कदम यांच्या बेस्ट ॲक्टिंग मधील हा सगळ्यात बेस्ट प्रकार आहे असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर ऋतुजा बागवे आहे, यांनी सुद्धा खूप छान अशी ॲक्टिंग केली. त्यानंतर शुभंकर तावडे या वेब सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. त्याने सुद्धा खूप छान अशी ॲक्टिंग केली. बाकी बरेचसे कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांचा अभिनय हा खूप छान आहे. यानंतर तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट या वेब सीरीजची मला आवडली ती म्हणजे या वेब सीरीजमधला क्लायमॅक्स. म्हणजे मी विचार सुद्धा केला नव्हता, की अशा प्रकारचा क्लायमॅक्स मला पाहायला मिळेल. अक्षरशः अंगावरती काटा आला आणि खूप छान पद्धतीने क्लायमॅक्सकडे ही वेब सीरीज जाते. तर या 3 गोष्टी आहेत ना, त्या या वेब सीरीजमधल्या जबरदस्त आहेत. अजून एक प्लस पॉइंट सांगायचा झाला या वेब सीरीजमधला, तर 7 भागाची वेब सीरीज आहे आणि 19 ते 20 मिनिटाचाच एक भाग आहे. त्यामुळे पटापट 2-2.5 तासातच ही वेब सीरीज संपते. तर ही अजून एक प्लस पॉइंट ही गोष्ट सांगायची राहून गेली. त्यानंतर तुम्हाला आता या वेब सीरीजमधले मायनस पॉइंट सांगतो. खरं तर मायनस पॉइंट थोडेसे जास्त आहेत. वेब सीरीज खूप छान आहे, परंतु मायनस पॉइंट सुद्धा सांगणं गरजेचं आहे. पहिला मायनस पॉइंट असा आहे, की बघा या हॉरर वेब सीरीजमध्ये अजिबात हॉरर नाही. मी अक्षरशः माझ्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन ही वेब सीरीज पाहिली. अजिबात हॉरर नाही. सस्पेन्स थ्रिलर जबरदस्त आहे, परंतु हॉरर अजिबात नाही. आपण घाबरतच नाही. त्याने खूप प्रयत्न केलाय, की तुम्ही घाबरावं. कॅमेरा इकडे-तिकडे फिरवलाय, जवळ पुढे नेऊन सगळं काही करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु तुम्ही अजिबात घाबरत नाही. हा या वेब सीरीजमधला मायनस पॉइंट आहे. दुसरा मायनस पॉइंट असा आहे, की बघा कुठलीही हॉरर वेब सीरीज असेल ना, तर बॅकग्राऊंड म्युझिक जबरदस्त असणं गरजेचं आहे. नुसतं म्युझिक वाजलं
तरी समोरचा घाबरला पाहिजे. परंतु याच्यामध्ये अजिबात असं म्युझिक आपल्याला ऐकायला मिळत नाही, की त्याच्याने माणूस घाबरेल. मला प्रत्येक वेळी असं वाटत होतं, तो बंगला किंवा तो वाडा पाहून, की रात्रीचं खेळ चाले याची जरी म्युझिक त्याला दिली असती ना, तरी ही वेब सीरीज एक नंबर झाली असती. त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे तसं नाही. आणि तिसरा मायनस पॉइंट असा आहे, की बघा कुठलीही हॉरर वेब सीरीज असेल ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं ब्लॅकनेस, डार्कनेस असणं गरजेचं आहे. बहुतांश रात्री शूट केलंय, परंतु असं डार्कनेस त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. आणि दिवसा पण जे काही शूटिंग केलेत ना, तर थोडासा डार्कनेस म्हणजे मला काय सांगायचं ते तुम्हाला कळालं असेल. थोडासा अंधार दाखवायला हवा होता. त्याच्यामुळे लोकं घाबरतील. परंतु हे याच्यामध्ये खूप मिसिंग आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जो मायनस आहे, की ही गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे गोष्ट खूप छान आहे. परंतु ही गोष्ट पटापट पुढे जाते. का? तर 19 मिनिटात किंवा 20 मिनिटाचाच एपिसोड आहे आणि त्याच्यामध्ये त्याने पटापट सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अजून थोडासा 30-35 मिनिटाचा एपिसोड असेल, तर ती कथा आहे ना खूप छान पद्धतीने मांडली गेली असती. पण मला असं वाटतं, की बजेटचा कदाचित इश्यू असावा. कारण ही जी काही वेब सीरीज आहे, ती शर्मिष्ठा राऊत यांनी निर्मिती केलेली वेब सीरीज आहे. ज्याने झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिका बंद करून तो सगळा पैसा या वेब सीरीजमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं, की बजेट थोडंसं कमी पडलं असावं. त्यामुळे कदाचित ही जी काही कथा आहे, ही थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यानंतर मला असं वाटतं ना, की या स्टोरीचा जो स्क्रीन प्ले आहे, हा थोडासा कुठे-कुठे थांबलेला दिसतोय. फार संथ गेलाय आणि कुठे-कुठे आहे ना, असं वाटतं, की पटकन सगळ्या गोष्टी घडतात, असं दाखवण्यात आलेलं आहे. आणि 5वा मी मायनस पॉइंट पुढचा सांगेन, तो म्हणजे काय, की 1 ते 4 चे जे भाग आहेत ना, ते त्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही नेमकं काय घडतंय. परंतु 5 पासून 7 पर्यंत जे भाग आहेत ना, त्याच्यामध्ये असं वाटतंय, की यार काहीतरी आपल्याला हॉरर आता पाहायला मिळेल किंवा मिळतंय असं थोडंसं आपल्याला जाणवतंय. बाकी मगाशी सांगितल्याप्रमाणे कथा खूप छान आहे. तो मांडण्याचा चांगला प्रयत्न केलाय, परंतु त्याच्यामध्ये हॉरर जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही. बॅकग्राऊंड म्युझिक अगदी झिरो आहे. आपल्याला अजिबात ते घाबरवत नाही आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे चांगली केली. म्हणजे जो काही कॅमेरा इकडून-तिकडून फिरवलाय तो बरा वाटतो, परंतु त्याच्याने सुद्धा अजिबात घाबरायला होत नाही. बाकी क्लायमॅक्स आहे ना, तो जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार नाही, की अशा प्रकारे क्लायमॅक्स आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत स्टोरी चांगली आहे, परंतु काही गोष्टी थोड्याशा निगेटिव्ह वाटतात. बाकी वेब सीरीज एकदा पाहायला हरकत नाही. या वेब सीरीजला मी 5 पैकी 3 स्टार देईन. कारण कलाकारांचा दमदार अभिनय आणि ज्या पद्धतीने क्लायमॅक्स दाखवलाय, त्यासाठी नक्कीच या वेब सीरीजला मी 3 स्टार देतो. तुम्ही ही वेब सीरीज पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली? कोणाचा अभिनय आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा.